A simply supported beam of 6 meter length is loaded as shown in figure. A simply supported beam of 6 meter, this 6 meter is loaded as shown in figure. Find deflection under each load. हा एक लोड आणि हा एक लोड. टेक E इज इक्वल टू E दिलाय 200 GPa आणि I दिलाय 85 × 10⁶ mm⁴. आता फ्लेक्झरल रिजिडिटी काढून घेतली, या दोघांना मल्टिप्लाय केलं, आपल्याला EI भेटला 17,000 kN/m. त्याच्यानंतर आता मोमेंट रिॲक्शन फाइंड करायची. त्याच्यासाठी जो डाऊनवर्ड लोड आहे तो प्लस आहे आणि जो अपवर्ड आहे तो मायनस आहे. म्हणजे जो डाऊनवर्ड आहे तो पॉझिटिव्ह आहे, जो अपवर्ड आहे तो निगेटिव्ह आहे. मग मोमेंट एक समेशन ऑफ MA इज इक्वल टू 0 लिहून घेतलं. त्याच्यानंतर पहिला लोड किती 48, त्याचं डिस्टन्स 1 मीटर. मग 48 मल्टिप्लाय बाय 1 प्लस दुसरा लोड 40, त्याचं डिस्टन्स इथून तर A पर्यंत किती 3 मीटर मल्टिप्लाय बाय 3. आता लोड दुसरा शेवटचा लोड RBचं डिस्टन्स, RBची डायरेक्शन कोणती अपवर्ड, मग मायनस, आणि त्याची टोटल डिस्टन्स किती 6 मीटर. मग RB मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू 0. हे कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व केलं, आपल्याला आन्सर भेटला RB इज इक्वल टू 28. मग RA प्लस RB, आता या दोन्ही लोडची ॲडिशन केली, हे किती भेटलं आपल्याला 88, त्याला इक्वेशन 1 बोललो. मग पुट RB इज इक्वल टू 28, RB इज इक्वल टू 28 इन इक्वेशन 1, आणि वी गेट किती व्हॅल्यू भेटली आपल्याला RA प्लस 28 इज इक्वल टू 88. मग RA इज इक्वल टू 88 मायनस 28, 88मधून 28 मायनस केली, RAची व्हॅल्यू भेटली आपल्याला 60. त्याच्यानंतर मोमेंट इक्वेशन अबाउट एक्स ॲक्सिस, ही डायग्राम आहे, त्याच्यामध्ये फक्त सिम्पल असे डॅशवाले डायग्राम ड्रॉ केली आणि त्याच्यामध्ये डायमेन्शन दाखवले, फक्त पहिल्याचे, दुसऱ्याचे आणि सगळ्या टोटल डायमेन्शन दाखवले फक्त. त्याच्यानंतर मोमेंट इक्वेशन लिहिली, EI d²y/dx² इज इक्वल टू, आता RA किती आहे 60, मग 60 घेतला, RA इथून सुरुवात केली आपण मोमेंट इक्वेशन लिहायला. मग त्याचं डिस्टन्स किती आहे x, 0 आहे माहीत नाही, मग x लिहिलं, डॅश 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 मायनस दुसरा लोड किती 48, तो काय डाऊनवर्ड आहे. मग आता मोमेंट इक्वेशनला जो डाऊनवर्ड आहे तो निगेटिव्ह आहे आणि जो अपवर्ड आहे तो पॉझिटिव्ह आहे. आता RA पॉझिटिव्ह आहे, मग RA आपण पॉझिटिव्ह घेतला. आता 48 kN हा काय C काय निगेटिव्ह, मग निगेटिव्ह घेतला. आता त्याचा डिस्टन्स 1 मीटर आहे, मग x-1 घेतला, डॅश 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 मायनस दुसरा लोड किती 40, त्याचं टोटल डिस्टन्स 3 मीटर, 1 + 2 3 मीटर, मग x-3, याला इक्वेशन 1 बोललो. त्याच्यानंतर याला इंटिग्रेट केलं, EI मल्टिप्लाय बाय dy/dx, स्क्वेअर कॅन्सल झाला कारण इंटिग्रेट करायचं आहे. मग 60 × x²/2 C1 ॲड केला, डॅश 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 मायनस 40 x-1, प्रत्येक याला फक्त अपॉनला 2 टाकला आणि वर स्क्वेअर केला, हे झालं इक्वेशन 2. आता याला परत इंटिग्रेट केलं, मग d/dx कॅन्सल झाला, मग फक्त y राहिला. मग EI मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 60. आता 2 जो होता त्याच जागी 3 झाला आणि अपॉनला जो 2 होता डिनॉमिनेटरला तो 6 झाला आणि x + C2 ॲड करायचा, 60 × x³/6 C प्लस C1 × C1x + C2 डॅश 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 मायनस 40 x-1³/6 मायनस 40 × x-3³/6, हे झालं इक्वेशन 3. त्याच्यानंतर ह्या इक्वेशनमध्ये आपण x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0 पुट केला, आपल्याला C2ची व्हॅल्यू भेटली 0. हे फिक्स आहे, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये C2ची व्हॅल्यू 0च आहे. त्याच्यानंतर पुट x इज इक्वल टू 6. आता टोटल आहे ना, टोटल लेंथ किती 6 मीटर. मग आपल्याला काय करायचं आहे, C1 फाइंड करायचं आहे, C2 भेटला, आता C1 फाइंड करायचं आहे. मग C1 साठी x इज इक्वल टू 6 पुट करायचा इक्वेशन 3 मध्ये. मग इक्वेशन 3 मध्ये आपण 6 पुट केला, मग एक्सच्या जागी सगळी 6 लिहिला, 60 × 6³/6 प्लस C1x 6 प्लस 0 मायनस C2ची पण व्हॅल्यू पुट केली, मायनस 40 × 6-1³/6 मायनस 40 6-3³/6. आता हे सॉल्व करून घेतलं. आता ही टर्म जशी तशी खाली घेतली आणि ह्या बाकीच्या सॉल्व केल्या, मग आपली व्हॅल्यू काय आली प्लस 980. मग हा टर्म पूर्ण लेफ्ट साईडला गेली, मग C1 जागी राहिली आणि मायनस त्याला मल्टिप्लायला होती, इकडे येताना डिवाइडला गेली -6, आणि हे डिवाइड केलं, त्याच्यातून 980मधून -6 डिवाइड केला, आन्सर आला आपला C1 इज इक्वल टू -163.33.
त्याच्यानंतर डिफ्लेक्शन इक्वेशन. आता डिफ्लेक्शन इक्वेशन तयार केलं, y इज इक्वल टू 1/EI. आता हा जो y आहे तो जागच्या जागी ठेवला आणि EI फक्त इकडे नेला आणि त्याला मल्टिप्लायला तिकडे फक्त डिवाइडला याला 1ला 1/EI इंटू द ब्रॅकेट 60 इंटू x³ मायनस 166,1633.33x मायनस 448 मायनस 48x मायनस 1 त्याचा क्यूब अपॉन 6 मायनस 40 इंटू द ब्रॅकेट x मायनस 3चा ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा क्यूब अपॉन 6. हे झालं आपलं डिफ्लेक्शन इक्वेशन. आता 2 लोड आहे आपल्याकडं, एक 48 आणि एक 40. मग पहिला लोड कोणता आहे? सी किती आहे? 48. मग आता त्याचं फाइंड करू आपण डिफ्लेक्शन. मग डिफ्लेक्शन अंडर लोड 48 किलो न्यूटन. मग त्याचं डायमेन्शन किती आहे? ए पासून सुरुवात केली आपण. मग 48चं ए पासूनचं लेंथ किती आहे? 1 मीटर. मग पुट करायची व्हॅल्यू x इज इक्वल टू 1 कोणत्या इक्वेशनमध्ये? डिफ्लेक्शन इक्वेशनमध्ये. मग डिफ्लेक्शन इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली. ही जी टर्म आहे जशी तशी खाली घेतली आणि ही पूर्ण सॉल्व केली. याच्यामध्ये 1 - 1 0 होऊन जाईल. मग ही टर्म पण पूर्ण कॅन्सल करायची आणि ही पण पूर्ण कॅन्सल करायची त्याच्या पुढची. या दोन्ही कॅन्सल केल्या, या दोन्ही सॉल्व केल्या, त्याचा आन्सर येईल -153.33. हे सॉल्व झालं. त्याच्यानंतर ही 1 तशीच ठेवली, ही याला मल्टिप्लायला आहे, मग ही इकडे वर गेली. मग -153/1700 इज इक्वल टू आपल्याला YC भेटला 9.019 इंटू 10⁻³ मीटर. मग डिफ्लेक्शन अंडर 40 किलो न्यूटन. मग आता डिफ्लेक्शन अंडर 40 किलो न्यूटन आहे. मग त्याचं 40चं ए पासूनचं डिस्टन्स किती आहे? 1 + 3. मग किती झाले? 1 + 2 किती झालं? 3 मीटर. मग x इज इक्वल टू 3 पुट करायचं डिफ्लेक्शनच्या इक्वेशनमध्ये आणि मग ती सेम परत 1/1700 जशी तशी खाली घेतली. आता 3 - 3 0 झाला. या सगळ्या टर्म सॉल्व केल्या कॅल्क्युलेटरमध्ये, व्हॅल्यू आली आपली -283.99. मग YD इज इक्वल टू आता ही टर्म परत याला मल्टिप्लायला मग इकडे गेली डिवाइडला आली. मग -283.99 डिवाइड बाय 17000. मग YD ची व्हॅल्यू भेटली 0.167 मीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर.